श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. श्री शिवलीला अमृत अध्याय 8. या अध्यायात मृत्युंजय मंत्राचा भस्मधारण आणि रुद्राक्ष महात्म्य वर्णन केलेले आहे. या अध्यायात भद्रायू राजाला गुरुने दिलेल्या मृत्युंजय मंत्राचा उल्लेख देखील आलेला आहे. हा मंत्र आपल्या अकाल मृत्यूपासून आपले रक्षण करतो. हा अध्याय श्रवण किंवा पठण केल्याने व्यक्तीला कीर्ती आणि दीर्घ आयुष्य मिळते अशी मान्यता पण आहे. या अध्यायाचा आपण नित्यपठण श्रवण केल्याने आपल्याला सर्व कार्यांमध्ये यश मिळेल. तुम्ही पण नक्की या अध्यायाचं श्रवण पठण करा, त्याचा लाभ घ्या. आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. जय जय शिव ब्रह्मानंद मूर्ती. वेद वंदे तू भोळा चक्रवर्ती. शिवयोगी रूपे भद्रायू प्रती अगाध नीती प्रगटवली. तुझिया बळे विश्वव्यापका. सुत सांगे शौनकाधिका. भद्रायुसी शिवकवच देखा. श्री गुरुने शिकविले. मृत्युंजय मंत्र उत्तम. सर्वांगी चर्चिले भस्म. रुद्राक्ष धारण सप्रेम. करी भद्रायू बाळ तो. एक शंख उत्तम देत. ज्याच्या नादे शत्रू होती मूर्छित. खंड दिदले अद्भुत त्रिभुवनात ऐसे नाही की. ते शस्त्र शत्रू ते दाविता नग्न. जाती एकदाच भस्म होऊन. द्वादश शस्त्र इबबळ गहन. तत्काळ दिदले कृपेने. देणे शिवाचे अद्भुत. म्हणे होई ऐश्वर्यवंत. आयुरारोग्य विख्यात. सर्वरायात श्रेष्ठ तो. चिरकाल विजयी होऊनी. संतोष रूपे पाळी मेदिनी. निष्काम मदाने करुणी. माजले त्रिभुवनी कीर्तिघोष. भाग्यलक्ष्मी असो तव सदनी. भूतकारुण्य लक्ष्मी हृदय भवनी. दानलक्ष्मी येऊनी करकमळी राहो सदा. सर्वांगी असो लक्ष्मी सौम्ये. दौदंडी वीरलक्ष्मी उत्तम. दिगंतरी कीर्ती परम. सर्वदाही वसो तुझी. शत्रुलक्ष्मी खडगी वसो. साम्राज्यलक्ष्मी सदा असो. विद्यालक्ष्मी विलसो. सर्वदाही तुझपाशी. ऐसे शिवयोगी बोलन. तेथेची पावला अंतर्धान. भद्रायू सुमती गुरुचरण. सर्वदाही न विसंबती. इकडे भद्रायूचा पिता निऋती. दर्शनादेशींचा नृपती. वज्रबाहू महामती. शत्रू त्यावरी पातले. मगध देशाधिपती हेमरथ. तेने देश नागविला समस्त. धनधान्ये हरुणी नेत. सर्व करीत गोहरण. स्त्रिया पुरुष धरुणी समस्त. बळे नेऊन बंदी घालित. मुख्य राजग्राम वेष्टित. बाहेर निघत वज्रबाहू. युद्ध झाले 10 दिनपर्यंत. हा ऐकला शत्रू बहुत. त्यासी धरुनिया जीत. रथी बांधती आकर्षुनी. वज्रबाहूचे अमात्य धरून. तेही चालविले बांधून. सर्व ग्राम प्रजा लुटून. राजस्त्रिया धरियेल्या. ऐसे हरुणी समस्त. घेऊनी चालिला हेमरथ. वज्रबाहू सचिवासहित. मागे पुढे पाहतसे. पुत्रना बंधू आम्हास. कोण कैवारी या समयास. आम्ही पाहावी कवनाची आस. सोडविल कोण दुःखार्णवी. तो समाचार कळला भद्रायूसी. की शत्रू नेती पितयासी. गुरुस्मरण करुणी मानसी. अंगी कवच लेईले. मृत्युंजय मंत्र परम. सर्वांगी चर्चिले भस्म. शंख खड्ग घेऊनी उत्तम. माते लागी नमस्कारी. म्हणे माते शत्रू बहुत. ग्राम हरुणी पितयास नेत. तरी मी गुरुदास तुझा सूत. संहारीन समस्तांते. माते तुझ्या संकृते करुण. कृतांत समरी करीन चूर्ण. पृथ्वीचे राजे जितची धरुण. आणीन तुझिया दर्शना. निर्दोषेशाचा ध्वज. उपवीन आज तेजपुंज. शरत्काळीचा द्विजराज. सोज्वळ जैसा शोभत. पद्माकर पुत्र सुनय वीर. सवे घेतला सत्वर. सर्पाचा माग काढी विनाता पुत्र. तैसे दोघे धावती. ही पहा हे कोणते कांतारी. शोधित धावती दोघे केसरी. की जनकजेचे कैवारी. लहुकुश पुत्र जैसे. पायी क्रमिती भूमी सत्वर. शोभती धाकुटे वय किशोर. जवळी देखुनी शत्रूचे भार. सिंहनादे गर्जनले. म्हणती उभे राहा रे तस्कर समस्त. वज्रबाहू ऐसे दिव्य वस्त.
चोरुणी नेता त्वरित शिक्षा लावू तुम्हा ते. तस्करासी हेची शिक्षा जाण, छेदावय कर्ण नासिक कर चरण. एवढा अन्याय करून कैसे वाचून जाल तुम्ही. अवघे माघारे जाव पाहाती, तव दोघे किशोर धावती. म्हणती एक रमापती एक उमापती, येती निज भक्त कैवारे. एक मृगांक एक मित्र, वसिष्ठ एक विश्वामित्र. एक वासुकी एक भोगींद्र, देवी दोघे भासती. असंख्यात सोडिती बाण, जैसा धारा वर्ष घन. वीर खिळिले संपूर्ण, मयुरा ऐसे दिसती. परतले शत्रूचे भार, वर्षती शस्त्रासे समग्र. वाद्य वाजती भयंकर, तेने दिशा व्यापिल्या. तो चलज वाजविला अद्भुत, धाके उर्वी डळमळीत. पाताळी फणिनाथ, सावरीत कुंभिनीते. दिशा कोंदल्या समस्त, दिग्गज थरथरा कापत. शत्रू पडिले मूर्छित, रिते रथ धावती. त्यातील दिव्य रथ घेऊनी दोन्ही, दोघे आरुढले तेची क्षणी. चापी बाण लावूनी, सोडिती प्रलय विद्वत. वज्रबाहूचे वीर बहुत, भारा समवेत गजरथ. भद्रायू भोवते मिळत, कैवारी आपला म्हणूनी. वाद्य वाजविनिया दळ, भद्रायू भोवते मिळाले सकळ. म्हणती हा कैवारी या वेळ, आला न कळे कोठुनी. पाठीराखा देखुनी समर्थ, वीरास बळ चढले अद्भुत. हेमरथाची सेना बहुत, संहारिली ते काळी. वज्रबाहू सहित प्रधान, रथी बांधिले पाहाती दुरून. म्हणती त्रिपुरारी मुरारी दोघे जण, किशोर वेशे पातले. एका गुरुने शिकविले पूर्ण, दिसे दोघांची विद्या समान. त्यात मुख्य राजनंदन, देखुनी स्नेह वाटतो. कोण हायत न कळे सत्त, मज वाटती परम आप्त. हृदयी धरुनी यथार्थ, द्यावे चुंबन आवडीने. मांडिले घोरांधर रण, रक्तपूर चालिले जाण. वज्रबाहू दुरून, प्रधानासहित पाहतसे. अनिवार्य भद्रायूचा मार, शत्रू केले तेव्हा जर्जर. समत बहुमी माजली थोर, बाणे अंबर कोंदले. ऐसे देखुनी हेमरथ, लोटला तेव्हा कृतांतवत. दोघांचे युद्ध अद्भुत, चार घटिका झाले. शत्रू थरथरा कापत, म्हणती भीम की हनुमंत. किंवा आला रेवतीनाथ, मुसळ नांगर घेऊनी. शत्रूचा देखुनी उत्कर्ष बहुत, भद्रायूने शिवयोगी दत्त. खड्ग काढिले तेज अद्भुत, सहस्र मार्तंडा समान. काळाग्नीची जिव्हा कराळ, की प्रळय विजयांचा मेळ. की काळ सर्पाची गरळ, तेवी खड्ग झळकतसे. ते शस्त्र झळकता तेजाळ, मागध दळ भस्म झाले सकळ. मागे होता हेमरथ, तत्काळ समाचार श्रुत झाला. की काळ शस्त्र घेता हाती, देखांतची दळ संहारिती. मग पळू लागला पवनगती, उरल्या दळा समवेत. प्रधानासह वज्रबाहुसी टाकून, पळती शत्रू घेतले रान. ते भद्रायूने देखून, धरिला धावून हेमरथ. धरिला तो दृढ केशी, ओढुनी पाडिला भूमीसी. लत्ता प्रहार देथा हृदय देशी, अशुद्ध ओगीत भडभडा. रथी बांधिला आकर्षून, मंत्री प्रधानासहित जाण. क्षुरमुख शर घेऊन, पांचपाट काढिले. अर्धखाड अर्धमिशी भादरून, माघारे चालवी संपूर्ण. राजश्रिया अपार कोशधन, घेत हिरोन ते धवा. देश नागविला होता सकळ, वस्तू मात्र आणविल्या तत्काळ. गोमार परतविला सकळ, जेथींचा तेथे स्थापिला. अमात्य समवेत पिता, सोडविनी पायी ठेविला माथा. वज्रबाहू होय बोलता, त्याजकडे पाहुनी. नयनी लोटल्या अश्रुधारा, तू कोण हायेस सांग कुमारा. मज अपयश समुद्रातुनी त्वरा, काढिले उडी घालुनी. जळता शत्रू दावाग्नीत, वर्षलासी जलद अद्भुत. मज वाटे तू कैलासनाथ, बाळवेषे आलासी.
की वाटे वैकुंठ नायके, रूपे धरिली बाळकांची कौतुके, की सहस्रास्त्रे येणे एके, केले धावणे वाट तसे. सकळ राजस्त्रिया धावून उतरती मुखावरुनी, निंबलोन म्हणती बाळा तुझ भरून, जाऊ ओवाळून सर्वही. भद्रायू म्हणे नगरात, चला शत्रू घेऊनी समस्त, बंदी घालुनी रक्षा पाहुत, परमयत्ने करुनिया. नगरात पिता नेऊन बैसविला दिव्य सिंहासनी, जय वाद्यांचा ध्वनी अपार वाजो लागला. नगर शृंगारिले एकसरा, रती भरुणी वाटती शर्करा, नगरजन धावती त्वरा, वज्रबाहुसी भेटावया. वज्रबाहू म्हणे सज्ञान होऊन, जने मज सोडविले धावून, त्या कैवारियाचे चरण धरा जाऊन एवेळा. भद्रायू म्हणे पितया लागून, शत्रूस करा बहुत जतन, 3 दिवसा मी येईन परतोनी, जाना तुम्हा पासी. मी आहे कोणाचा कोण, कळेल सकळ वर्तमान, ऐसे बोलुनी दोघे जण रथारूढ पै झाले. मनोवेग करून येऊने वंदिले मातेचे चरण, मग तिने करुनी लिंबलोन, सुकावे पूर्ण पद्माकर. असो यावरी शिवयोगी दयाघन, चित्रांगद संमिती निसी भेटून, जन्मदारभ्य वर्तमान, त्यासी सांगे भद्रायूचे. पिता सोडविनी पुरुषार्थ, केला तो ऐकेली की समस्त, तरी तो तुम्ही करावा जामात, कीर्तिमालिनी देऊनिया. ऐकता ऐसा मधुर शब्द, संमितीने आणि चित्रांगद, दृढ धरती चरणारविंद, पूजिती मग षोडोपचारे. म्हणती तुझे वचन प्रमाण, वर आणावा आताची हा हे लग्न, मग दळभार वहाणे पाठवून, दिधली वैश्य नगराप्रती. सुनयपुत्रासहित समग्र, नाना संपत्ती घेऊन अपार, लग्नासी चालिला पद्माकर, वाद्ये अपार वाजती. भद्रायू बैसला सुखासनी, तैसीच माता शिबिकायानी, चित्रांगद सामोरा येऊनी, घेऊन गेला मिरवीत. वर पाहुणी जन तटस्थ, म्हणती कायसा यापुढे रतिनाथ, पृथ्वीचे राजे समस्त, आणविले लग्नासी. त्यात वज्रबाहू सहपरिवारे, लग्ना लागी पातला त्वरे, वराकडे पाहे सादरे, तव तो कैवारी ओळखिला. पाय त्याचे धरावया धावनेला, भद्रायूने वरच्यावरी धरिला, आलिंगन देता वेळोवेळा, कंठ दाटले उभयंताचे. नयनी चालिल्या विमला धारा, अभिषेक करती एरा एरा, मग वज्रबाहू पुसेवरा, देश तुझा कवन सांग. फेडी संशय तत्वदा, सांग कवन माता पिता, गोत्र ग्राम गुरु आता, सर्व सांग मज प्रती. चित्रावदे एकांती नेऊन, सांगितले साध्वत वर्तमान, हा शिवयोगी याचा महिमा पूर्ण, उपासना शिवाची. अनंत पुण्य कोट्यानुकोटी, ते शिवयोगी याची होय भेटी, तो साक्षात दुर्जटी, त्याचे चरित्र जाण हे. मग ते सुमती पट्टराणी, भेटविली एकांती नेऊनी, वज्रबाहू खालते पाहून, रुदन करी ते धवा. म्हणे ऐसी निदाने वरिष्ठे, म्या घोरवणी टाकिली नष्टे, मज एवढा अन्यायी कोठे, पृथ्वी शोधता नसेल. सुमती मागील दुःख अद्भुत, आठवणी रडे सद्नदित, म्हणे शिवयोगी गुरुनाथ, तेने कृतार्थ केले आम्हा. मग सुमितीने चित्रांगद, उभयंताचा करुणी ऐक्यवाद, वज्रबाहू बोले सद्नद, धन्य सुमती राणी तू. बिंदूचा सिंधू करून, मज त्वा दाविला आणून, सर्षप कनकाद्रीहून, श्रेष्ठ केला गुणसरिते. त्वा माझा केला उद्धार, मज अवघ्यासी कैचा पुत्र, हे राज्य तुझेची समग्र, सुतासहित त्वा दिधले. ऐसे बोलणी त्वरित, वज्रबाहू बाहेर येत, भद्रायू धावूनी सद्नदित, साष्टांगी नमित पितया ते. वज्रबाहू देता आलिंगन, जेवी भेटती शिव आणि षडानन, की वाचस्पती आणि कचानी दान, संजीवनी साधिता आलिंगी.
मस्तक आवघ्रानुनी झटकरी, सप्रेम बैसविला अंकावरी, कार्ती मालिनी स्नुषा सुंदरी, दक्षिणांकी बैसविली. तव राजे समस्त आश्चर्य करीती, धन्य वज्रबाहू नृपती, मग पद्माकर सुनैया प्रती, भद्रायू भेटवी पितया ते. गगनी न समाये ब्रह्मानंद, ऐसा झाला सकळा मोद, मग 4 दिवस सानंद, यथा सांग लग्न झाले. आंदन दिदले अपार, 2 लक्ष वाजी अयुध कुंजर, दास दासी भांडार, भरुणी द्रव्य दिदले. सेवे घेऊनी कीर्ती मालिनी, पद्माकर सहित जनल जननी, नीच नगरा तेची क्षणी, जाते झाले ते धवा. गगन गर्भीन समाये हरिक, ऐसे मात पितेयासी झाले सुख, पट्टराणी सुमिती देख, केले आधीन सर्व तिच्या. मग सकळ शत्रू सोडून, प्रतिवर्षी करभार नेमून, करुणी आपणा अधीन, जीवदान दिदले तया. भद्रायू ऐसा पुत्र प्राप्त, होय असल्या पुण्य बहुत, तरी जन्मोजन्मी हिमनग जामात, पूजिला असेल प्रेम भरे. श्री पतिव्रता चतुर सुंदर, पुत्र पंडित सभाग्य पवित्र, गुरु सर्वज्ञ उदार थोर, पूर्वदत्ते प्राप्त होय. मग त्या भद्रायूवरी छत्र, वज्रबाहू हुबवूनी सत्वर, श्री सुमती सहित तप अपार, हिमकेदारी करिता झाला. करिता शिव आराधन, त्रिकाळ ज्योतिर्लिंगाचे पूजन, मागे भद्रायू बहुत दिन, राज्य करीत पृथ्वीचे. शिवकवच भस्म धारण, रुद्राक्ष महिमा अपार पूर्ण, धन्य गुरु शिवयोगी सुजान, शिष्य भद्रायू धन्य तो. असो भद्रायू नृपनाथ, कीर्ती मालिनी समवेत, चालिला वन विहारार्थ, अवलोकित वनश्री ते. छाया सगन शीतळ, पाट वाहती मन निर्मळ, तेथे बैसता सूर्यमंडळ, वरी कदापि दिसेना. नारळी केळी पोफळी रातांजन, मलयागार सुवास चंदन, अशोक वृक्ष खर्जुरी सगन, आंबे जांभळी खिरनिया. वटपिंपळ कडवे निंब, डाळिंब सेवरी मंदार कंदब, अंजीर औदुंबर परिभद्र नभ भेदित गेले गगनमार्गे. चंपक मोगरे जाई जुई, मालती शेवंती बकुळ ठायी ठायी, शतपत्र जबा अगस्ती वृक्ष पाही, वेष्टुनी वरी चालिले. कनकवेली नागवेली परिकर, कोवळवेली नानालता सुवासकर, द्राक्षद्वीप द्राक्षतरू सुंदर, जायफळी डोलती फळभारे. बदके चातक मयूर, कस्तुरी मृग जवादी मार्जार, चक्रवाक नकुळ मराळ परिकर, सर्वतरी क्रीडती. असो तया वनात, कीर्ती मालिनी समवेत, क्रीडत असता अकस्मात, एक अपूर्व वर्तले. दूरवरी भद्रायू विलोकित, तो स्त्री पुरुष येती धावत, ऊर्ध्व करुणी हस्त, दीर्घस्वरे बोभाती. पाठी लागला महाव्याघ्र, आक्रोशे बोभात विप्र, म्हणे नृपा श्री पतिव्रता थोर, मागे सुकुमार राहिली. गजबजूनी धावनला नृप, शर लावूनी ओढिले चाप, तव तो व्याघ्र काळरूप, श्रीहसीनेत धरुनिया. राये शर सोडिले बहुत, परी तो न गणी तैसाची जात, विजू ऐसे शर अद्भुत, अंगी भेदले तयाच्या. गिरीकंदरे ओलांडून, व्याघ्र गेला श्रीस घेऊन, विप्रराया पुढे येऊन, शोक करी आक्रोशे. आहालने तुझविन गृह वाटते महाअरण्य, रायास म्हणे ब्राह्मण, धिक क्षत्रियपण धिक जिने. तुझ देखता सत्य, माझ्या स्त्रीने केला अकांत, आहा कांत पडले व्याघ्रमुखात, सोडवी मज यापासूनी. तुझही हाका फोडिल्या बहुत, धाव धाव हे जगदीनाथ, धिक तुझी शस्त्रे समस्त, खड्ग व्यर्थ गुरुने दिदले. 12 सहस्र नागांचे बळ, धिक मंत्र अस्त्रजाळ, क्षतापासूनी सोडवी तत्काळ, शरणागत रक्षी तोची पार्थिव.
धिक आश्रम धिक ग्राम जेथे नाही सत्यमागम धिक श्रोता धिक वक्ता सप्रेम नाही कीर्तन शिवाचे धिक संपत्ती धिक संतती द्विजन रक्षीन भजे उमापती ते धिक नारी पापमती पतिव्रता जे नव्हे माता पितियांसी शिनवित धिक पुत्र वाचला व्यर्थ धिक शिष्य जो गुरुभक्त नव्हेची मतवादी पै गुरुची झाकुनी पदवी आपुला महिमा विशेष मिरवी धिक पार्थिव जोन सोडवी संकटी प्राण गेलिया भद्रायू बोले उद्विग्न मी तुझ इच्छिले देईन करी पुढती उत्तम लग्न अथवा राज्य दान घे माझे विप्रमणे कासया लग्न श्रीहीनास कासया धन जन्मादासी दर्पण व्यर्थ काय दावनी बुडासी कासया उत्तम ग्रंथ तरुणासी संन्यास देणे हे अनुचित जरेने कवळीला अत्यंत त्याचे लग्न व्यर्थ जैसे तृषाक्रांतासी पाजले घृत क्षुताधुरासी माळा गंधाक्षता चिंतातुरा पुढे व्यर्थ गायन नृत्य कासया या लागी नलगे तुझे राज्यधन दे माझी श्री आणून राव म्हणे जा कीर्ती मालिनी घेऊन दिदली म्या तुझ प्रती रायांचे सत्व पाहे ब्राह्मण म्हणे दे कीर्ती मालिनी मजदान माझे तप मेरू पर्वताहून उंच असे नसरे कधी मी पापासी भीत नाही जाण अंगीकारिले तुझे श्रीरत्न सागरी ढेगुळ पडले येऊन तरी सागर काय ढवळेल धुळीन न मळे आकाश तैसा मी सदा निर्दोष राव म्हणे हे अपयश थोर आले मजवरी माझे बळ गेले ते चक्षणा व्याघ्रे नेली विप्रललना आता श्री देवनी ब्राह्मणा अग्निकाष्टे भक्षिन मी विप्रापुढे संकल्प करुणी दान दिदली कीर्ती मालिनी विप्रगुप्त झाला ते क्षणी राये अग्नी चेतविला ज्वाळा चालिल्या आकाशपंथे मग स्नान केले नृपनाथे भस्म चर्चिले सर्वांगाते रुद्राक्ष धारण पै केले आठविनी गुरुचरण शिवमंत्र शिवध्यान प्रदक्षिणा करुणी तीन अग्निकुंडा भोवत्या जय जय शंकर उमारंगा मदनातका भक्त भवभंगा विश्वव्यापका आराध्य लिंगा नेई वेगे तुझ पाशी उडी टाको जाता ते वेळी असंभावे चेतला ज्वाळा माळी तव त्यामधुनी कपाल मौली अपर्णे सहित प्रगटला दशभुज पंचवंदन कर्पूर गौर पंचदश नयन पंचविश तत्वत्वाहून पंचभूता वेगळा जो भद्रायुस हृदयी धरुणी सत्वर मने सकया इच्छित मागवर तुझी भक्ती निर्वाण थोर देखुनी प्रगट झालो मी भद्रायू बोले सन्नदित म्हणे विप्रिश्री आणून दे त्वरित ते ऐकुनी हस्तिनला गजमुखतात विप्र तो मीच झालो होतो व्याघ्रही मीच होऊन गेलो भवानीस घेऊन तुझी भक्ती पाहावया निर्वाण दोघेही आम्ही प्रगटलो तुझी हे घे कीर्ती मालिनी म्हणून उभी केली ते क्षणी देव सुमने वर्षती गगनी रावचरणी लागतसे शिव म्हणे रे गुणवंता अपेक्षित वर मागे आता एरू म्हणे वज्रबाहू पिता सुमती माता महासती पद्माकर गुणवंत कैलासी न्यावा श्री समवेत इतुक्यांसी ठाव यथार्थ तुझ समीप देई जे तुझी या पार्श्वभागी सकळ असत स्वामी अक्षयी अडळ यावरी बोले पै फेन धवल कीर्ती मालिनी तू माग आता ती म्हणे माता सिमिंतनी पिता चित्रांगत पुण्यखानी तुझ समीप राहोत आनंदिनी शूळपाणी तथास्तु म्हणे तुम्ही उभयंत्यांनी मागितले ते म्या सर्व दिदले माझे चित्त गुंतले तुम्हापासी सर्वदा मग कीर्ती मालिनी समवेत 10 सहस्र वर्षपर्यंत भद्रायू राजा राज्य करीत हरितचंद्रा सारिखे मग त्यावरी सकळी दिव्य देह अवघी झाली
दिव्य विमानी कपाल मौली नेता झाला सानिध्य. चित्रांगत संमित्री वज्रबाहू सुमती राणी अवघी विमाना रूढ होऊनी पावली शिवपद शाश्वत. श्रीपुत्रा समवेत पद्माकर भद्रायू कीर्ती मालिनी सुकुमार त्यासी विमान धाडूनी श्री शंकर आपुल्या स्वरूपी मेळविले. हे भद्रायू आख्यान परम यशदायक आयुष्यवर्धन एकता लिहिता जान विजय कल्याण सर्वदा. हे आख्यान जे म्हणत ते सर्वदा वादी जयवंत विजय धैर्य अत्यंत कीर्तिवंत सर्वांठाई. भद्रायू आख्यान पुण्य आगळे पदरचना ही बिल्वदळे उमावल्लभ वाहती भावबळे ते तरती संसारी. भद्रायू आख्यान कैलासगिरी जो का पारायण प्रदक्षिणा करी त्याचा बंध तोडुनी मदनारी निष्पाप करी सर्वदा. ब्रह्मानंदा सुखदायका श्रीधर वरदा कैलास नायका भक्त काम कल्पद्रुमा गंजातका न एसी तर्का निगमागमा. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत श्रोते अखंड अष्टम अध्याय गोड हा. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.